जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये असाच जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे की जेणेकरून तुम्ही पण तो एपिसोड अजिबात मिस करणार नाही। तुम्हाला देखील तो एपिसोड आवडेल। यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जानकी अनोळखी व्यक्तीला फोन करते आणि म्हणते मला त्यांच्याबद्दल सगळी माहिती पाहिजे आहे। यावर तो व्यक्ती म्हणतो की तुम्ही आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन या, मी तुम्हाला लागलीच माहिती देतो। व यानंतर जानकी कपाटातनं पैसे घेते व त्या माणसाला देण्यासाठी निघते। तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो व तिला पकडून घेतो व ऋषिकेश म्हणतो कोणीतरी तुझ्या साधेपणाचा फायदा घेऊ बघते आणि तू ते घेऊ देतीये। यावर जानकी म्हणते तो माणूस खरंच माहिती देणार आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही देखील माझ्या सोबत चला, म्हणजे तुम्हालाही कळेल की तो कितपत खरं बोलतोय। व त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश अंगणामध्ये येतात आणि एका नारळाच्या झाडाखाली टोपलीमध्ये पैसे ठेवतात व घराकडे वापस जाण्यासाठी निघतात। व तो अनोळखी व्यक्ती येतो व ते पैसे घेतो। तेवढ्यात ऋषिकेशचं त्याच्यावर लक्ष जातं व ऋषिकेश ते थांब म्हणत त्याच्या दिशेने धाव घेतो, पण तेवढ्यात तो व्यक्ती तिथून फरार झालेला असतो व ऋषिकेश खूप रागात असतो आणि जानकीला म्हणतो हा माणूस आपले पैसे घेऊन फरार झालेला आहे। यावर जानकी म्हणते मला फक्त एवढं वाटत होतं की ती बाई पार्वती आई नसून ती लता नावाची बाई आहे। यावर ऋषिकेश खूप रागात म्हणतो आता बस झालं, ती बाई माझी पार्वती आई आहे आणि त्या माणसाला जर तुला पुरावे द्यायचे असते तर त्यांनी ते दिले असते, पण त्या माणसाला तुला फसवायचं होतं आणि तू फसलीस जानकी, असं रागात ऋषिकेश जानकीला म्हणत असतो। तर मित्रांनो, पैसे घेऊन अनोळखी व्यक्ती लताबद्दलची माहिती जानकीला देणार का हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा।